ब्लॉग नंबर 3. जय भवानी मित्रांनो, आज आहे गुढीपाडवा आणि आपण बनवणार आहे गुढीपाडव्याचा आजचा ब्लॉग. आता मजबूत आपण सगळी तयारी केली आहे आणि बाकी आपली काही तयारी चालू आहे. खरं तर गुढी काय उभं राहील आणि का नाही, सगळ्यांनी तर्क करण्याच्या बारे गोष्टींचे. कोण सांगतं रामाचा वनवास संपल्यानंतर न गुढी उभारली, कोण सांगतं छत्रपती संभाजी महाराज यांचा मृत्यू झाल्यानंतर गुढी उभारली जाते. आज आपण जाणून घेऊया गुढीपाडव्याचा खरा इतिहास. गुढीपाडवा हा मराठी नववर्षाचा पहिला दिवस चैत्र शुद्ध प्रतिपदा आहे, जो विजय, समृद्धी आणि चैतन्याचे प्रतीक म्हणून साजरा केला जातो. या दिवशी राम रावणावरील विजयानंतर अयोध्येत परतले किंवा शालिवाहन राजाने शंकाचा पराभव करून राज्य स्थापन केले. त्या ऐतिहासिक व पौराणिक कथांमुळे घरोघरी गुढी उभारून हा दिवस साजरा केला. बरं, मग तुम्ही म्हणसाल याच दिवशी का, या दिवसाला एवढं महत्त्व का? कारण याच दिवशी रामाचा विजय झाला होता. रामायणानुसार 14 वर्षांचा वनवास संपून प्रभू रामचंद्र अयोध्येत परतले. तेव्हा अयोध्येतील जनतेने विजयोत्सव साजरा करण्यासाठी घराघरात गुढी उभारली. त्याचबरोबर दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा, शालिवाहन. एका पौराणिक कथेनुसार शालिवाहन नावाच्या कुंभाराच्या मुलाने 6000 मातीच्या सैनिकांमध्ये प्राण फुंकून त्यांचा वापर करत शकांचा पराभव केला. या विजयाची आठवण म्हणून शालिवाहन म्हणजे गुढीपाडवा सुरू झाला असे सांगितले. तसाच तिसरा महत्त्वाचा मुद्दा, पुराण कथेनुसार. आता आपल्या पुराणामध्ये खूप साऱ्या गोष्टी त्या आपल्यापर्यंत पोहोचल्या आणि लोकांनी त्या आपल्यापर्यंत येऊन दिल्या. त्यातलीच ही एक तिसरी महत्त्वाची गोष्ट. याच दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली आणि सत्ययुगाची सुरुवात केली. त्यानंतर ही गुढी नुसती गुढी राहिली नसून ही एक शाही परंपरा झाली. असे म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराजांनी एखाद्या मोठ्या विजयानंतर गडावर गुढी उभारून विजयोत्सव साजरा करण्याची परंपरा सुरू केली, ज्यामुळे हे शौर्य आणि स्वाभिमानाचे प्रतीक बनले. आता गुढी उभारण्याचे काही वैशिष्ट्य: काठीला रेशमी वस्त्र, कडुलिंबाचे पान, साखरेची गाठी आणि कलश लावून घराच्या उजव्या बाजूला गुढी उभारली जाते. या दिवशी कडुलिंबाचे पाणी, जिरे, गूळ मीठ मिसळून खातात, जे शत्रू आरोग्यासाठी महत्त्वाचे प्रतीक मानले जाते. हा दिवस नसून 3.5 मुहूर्तांपैकी एक असलेल्या या दिवशी नवीन वस्तूंची खरेदी किंवा नवीन कामाची सुरुवात केली जाते. गुढीपाडवा हा केवळ सण नसून तो महाराष्ट्राची संस्कृती आणि विजयाची परंपरा आहे. त्यामुळे सगळ्यांनी समजून घ्या हा आपला इतिहास. गुढी का उभारावी आणि कशासाठी उभारावी हाच इतिहास आपल्या पुढच्या पिढीलाही सांगा. आणि सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. गुढीपाडव्याचा सण आता उभारा रे गुढी, नव्या वर्षाच दिन सोडा मनातली आढी. गेलं साली गेली आढी, आता पाडवा पाडवा, तुम्ही येरा येरा बरी लोभ वाढवा.